12वीचे स्टुडंट आहात ना, हा व्हिडिओ स्किप करू नका, नाहीतर तुम्ही तुमचे मार्क्स गमावू शकता. का तर 21 तारखेला मॅथमॅटिक्सचा पेपर आहे. या मॅथमॅटिक्सच्या पेपरसाठी मी तुम्हाला 20 असे क्वेश्चन्स देतोय. त्यातनं 8 ते 10 क्वेश्चन जे आहेत ते हमखास त्या पेपरमध्ये राहणार आहे. मी 12वीला असताना CET मध्ये मला 98% येण्याचे कारण काय होतं होते दहे सर आणि दुशिंग सर यांच्या मार्गदर्शनामध्ये मला 98% मॅथमॅटिक्समध्ये येऊ शकले. तर हे जे काही मार्गदर्शन आहे हे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्यातनं तुम्हाला मी असे 20 क्वेश्चन्स तुमच्या स्क्रीनवर आता दिसत असतील. आताच नोटबुक काढा, हे जे काही क्वेश्चन्स असतील ते नोट डाऊन करा. आणि हो, याचबरोबर आणखीन असे रिपीटेड काही क्वेश्चन्स आहेत, यातनं तुम्ही जर त्याचा स्टडी केला तर नक्कीच चांगला स्कोर होऊ शकतं आणि तुमचं नाव सुद्धा टॉपर लिस्टमध्ये येऊ शकतं. बरेचसे स्टुडंट करतात काय की 100% जो काही सिलेबस आहे तो स्टडी करण्याचा प्रयत्न करतात, पण यामध्ये गरज असते स्मार्ट स्टडीची. ओके, सो तुमचं काम काय आहे, माझ्या चॅनलला फॉलो करायचं आहे, कमेंटमध्ये मॅथमॅटिक्स करायचं आहे, जेणेकरून मी ही पूर्ण जी काही माहिती आहे ही तुम्हाला डायरेक्टली DM मध्ये प्रोव्हाइड करू शकेल. थँक्यू.